हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे गणेश चतुर्थी। तर सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। गणपती बाप्पा तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत। तर आता पूजा वगैरे सगळं झालेलं आहे, आरती पण झाली, आता नैवेद्याची तयारी। तर आज मम्मीने भरपूर सारे पदार्थ बनवले। म्हणजे आमच्याकडे कोकणात स्पेशली गणेश चतुर्थीला 5 वेगवेगळ्या भाज्या बनवतात। मग ते तुम्हाला आता दाखवतो कशा पद्धतीने सगळं नैवेद्य वगैरे करतात ते। तर सगळ्यात आधी मी तुमच्यासोबत बाबांनी गणपतीची पूजा वगैरे आरास वगैरे कशी केली होती हे आधी सर्वात पहिली मी शेअर करते आहे। तर त्याआधी पप्पांनी गंध उजळून वगैरे घेतलं, कारण वास्तूची पूजा आधी करायची होती। घरात देवांची पूजा करून नंतर मग गणपतीची स्थापना आमच्याकडे करतात। मग सगळ्यात आधी पप्पांनी गंध वगैरे उजळून घेतलं आणि वास्तूची पूजा केली। मोस्टली कोकणामध्ये तुम्हाला अशाच प्रकारची देवघरं पाहायला मिळतील। तर पप्पांनी देवपूजा वगैरे करून घेतली, त्यानंतर मग पप्पांचं गणपती पूजेसाठी जे काही लागणार होतं ते साहित्य जमवाजमवी करून पूजेची तयारी करत होते। तर त्यानंतर भावाने व बाबांनी दोघांनी मिळून गणेश मूर्तीची स्थापना चौरंगावर केली आणि त्यानंतर मग बाबांनी पूजा वगैरे सुरू केली। आमच्या घरी बाबाच गणपतीची पूजा करतात। त्यानंतर दोघांनी मिळून गणपतीची व्यवस्थित स्थापना केली, कारण कसं होतं की एकदा गणपती पाटावर बसवलं की आम्ही हलवू शकत नाही, त्यामुळे जे काही असेल ते एकदाच ॲडजस्ट करून घ्यावं लागतं। त्यानंतर इथे गणेश पूजेचा नारळ व महादेवाचा नारळ आईने इथे ठेवलं होतं। त्यानंतर गौरीचं पण जे काही पूजा साहित्य आहे ते सुद्धा एका ठिकाणी करून ठेवलं। त्यानंतर बाबांनी पूजेसाठी सुरुवात केली, आचमन वगैरे केलं। त्यानंतर त्याने गंध, पुष्प आणि अक्षता यांनी गणेश पूजेला सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी गणपतीला जानव देखील घातलं, कारण हे ज्या काही गोष्टी आहेत त्या आधी करून घ्यायला लागतात। लाल जास्वंदीचं फूल हे गणपतीचं आवडीचं फूल आहे, त्यामुळे गणपतीला लाल जास्वंदीचं फूल वाहतात। त्यानंतर विडा वगैरे ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन मन लावून करायला लागते, त्यामुळे ते सगळं व्यवस्थित बाबा करत होते। नंतर तुपाचा दिवा लावून बाबांनी पहिले गणपतीची आरती करून घेतली। हो असं काय दिसतं रे ब
तर अशा पद्धतीने पप्पांनी गणपती बाप्पाची पूजा वगैरे करून घेतली. खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं, कारण ते एक वातावरणच वेगळं असतं. आणि कोकणात तर गणेशोत्सव म्हटला तर बापरे विचारायलाच नको. खूप छान मजा असते. ते भजनं, आरती वगैरे जे काही वेगवेगळे ट्रेडिशन्स जे आहेत तिथे ते खूप छान आहेत. आणि अजूनही तो सांस्कृतिक वारसा आमच्या गावात जपला जातो आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती भजन करणं हे सगळं म्हणजे एक खूप छान आहे आणि खूप छान वाटतं. या दिवसात प्रत्येकाच्या घरी तुम्हाला टाळांचा नादच ऐकू येईल. खूप प्रसन्न वाटतं त्या वातावरणात. तुम्ही सुद्धा जर कोकणात गणेशोत्सवाच्या दरम्यान आलात तर नक्की या सोहळ्याचा आनंद घ्या. त्यानंतर आता दुपारची आरती वगैरे झाली आणि सगळ्यांनी आता गणपतीच्या नैवेद्याचं ताट वाटायला सुरुवात केली. तर आजच्या जेवणामध्ये खूप छान छान होतं. म्हणजे वरण, भात, वाटाण्याची आमटी, भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी, निरफणसाची भाजी आणि कोकणात तर प्रसिद्ध असलेलं अळू आणि गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक. तर त्यानंतर बाबांनी नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर आम्ही सगळी जेवलो वगैरे. तर अशा पद्धतीने नैवेद्य वगैरे करून झाला. त्यानंतर आम्ही सगळे जेवलो, कारण माझा आणि आईचा उपास पण होता, मग उपास सोडायचा होता, त्यामुळे आम्ही जेवलो वगैरे. खूप छान वाटलं, खूप छान वेळ गेला. तर आज हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.